लोकसभेचे दुसऱ्यांदा अध्यक्ष झालेले ओम बिर्ला यांच्या विरुद्ध संपूर्ण विरोधी पक्षानं अविश्वास व्यक्त केलेला आहे। लोकसभेच्या अध्यक्षानं कुणाबाबतही पक्षपात असू नये, मग तो सत्ताधारी पक्ष असो किंवा विरोधी पक्ष असो, असा पायंडा आहे। परंतु हे अध्यक्ष विरोधकांना बोलूच देत नाहीत। पंतप्रधानांच्या खालोखाल ज्या पदाचा मान आहे त्या विरोधी पक्षनेत्यालाही बोलू देत नाहीत, असा त्यांच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे। मागील आठवड्यात ओम बिर्ला यांनी विरोधी पक्षाच्या महिला खासदारांच्या बाबतीत जे निवेदन केले त्यामुळे विरोधी पक्षांच्या आरोपाच्या आगीत पेट्रोल ओतल्यासारखं झालंय। संसदेत एवढा तगडा सुरक्षा बंदोबस्त असतानाही खासदार पदावरती असलेल्या महिला या पंतप्रधानांवरती हल्ला करतील किंवा करू शकतील, हे लोकसभा अध्यक्षांचे विधान म्हणजे केवळ विरोधी पक्षातील खासदार महिलांचा अपमान नाही, तर तो समस्त महिलांच्या विश्वासार्हतेचा अपमान आहे, असाही विरोधी पक्षाचा आरोप आहे। बिर्लाजी भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत, ते पक्षनिष्ठ आहेत हे सर्वसामान्य आहे, तसे त्यांनी असायलाच पाहिजे। कारण ज्या अर्थी मोदीजींनी त्यांना दुसऱ्यांदा अध्यक्षपद बहाल केलं त्यावरून त्यांची पक्षनिष्ठा नक्कीच दिसून आलेली आहे। लोकसभेच्या भवनात लोकसभेचा अध्यक्ष सर्वोपरी असतो, त्यामुळे खुद्द पंतप्रधानांनाही त्यांचे आदेश मानावे लागतात। अशा पदावरती बसल्यानंतर अध्यक्ष ज्या पक्षाचा सदस्य असतात त्या पक्षाला थोड्याफार सुविधा देणं ही बाब तेवढी मनाला वेदना देत नाही। लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव मावळकर अर्थातच दादासाहेब आणि त्यानंतरचे अनेक अध्यक्ष तत्कालीन काँग्रेस पक्षाचे खासदार होते। त्यांनी विरोधी पक्षातील लोकांना बोलण्यासाठी कधीच मज्जाव केला नाही। त्या काळातील विरोधी पक्षाचे अनेक दमदार खासदार पंडित जवाहरलाल नेहरू काय, इंदिरा गांधी काय, राजीव गांधी काय किंवा इतर पंतप्रधान काय, प्रत्येकावरती घणाघाती टीका करत होते। लोकसभेमध्ये सत्ताधारी असलेल्या पक्षाला विरोधी पक्षाकडून झालेली टीका पचवता आली पाहिजे आणि तेवढ्याच दमदारपणे त्या टीकेला प्रत्युत्तर देता आले पाहिजे। यावेळी बिर्ला साहेबांनी चक्क विरोधी पक्षनेत्यालाच बोलू दिलं नाही आणि पंतप्रधानांना लोकसभेत येऊच दिलं नाही। त्यामुळे या दोघांचेही भाषण न झाल्याने नवीन पायंडा पडला आहे। बिर्ला साहेब सत्ताधारी पक्षाच्या खासदारांना वाटेल ते बोलू देतात, मात्र विरोधी पक्षाच्या खासदारांना बोलूच देत नाहीत, असा गंभीर आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे। अशाच प्रकारे राज्यसभेतही जगदीप धनखड करीत होते। त्यांच्या विरोधी अविश्वास प्रस्ताव आणण्याचा इरादा विरोधी पक्षाने केला होता, पण मग अविश्वास प्रस्तावाऐवजी त्यांचा रहस्यमय राजीनामा आला आणि ते उपराष्ट्रपती पद आणि राज्यसभाच्या सभापती पदावरून पायउतार झाले। लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांचं काम व्यवस्थितपणे चालवण्याचं कार्य ज्यांचं असतं त्यांनी अत्यंत जबाबदारीने हे कार्य पार पाडायचं असतं। पक्षनिष्ठा ठेवलीच पाहिजे, पण आपल्या पदाचीही काही जबाबदारी आहे, त्याचीही जाणीव ठेवली पाहिजे। उदाहरण म्हणून सांगायचं झाल्यास सोमनाथ चटर्जी यांच्यासारख्या अध्यक्षांनी पक्षाने दिलेला आदेश चुकीचा आहे असं सांगून आपला पक्ष त्यांनी सोडला होता। बिर्लाजी तसे सौम्य आणि मनमिळावू आहेत, पण लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीवरती बसल्यावर सत्ताधारी पक्ष जेव्हा बोलू लागला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती ममतेचं हास्य दिसतं आणि विरोधी पक्षाच्या बाबतीत नेमका उलटा प्रकार होतो, असे विरोधी पक्षाचे नेते म्हणतात। आता त्यांच्या मताशी आम्ही सहमत आहोत असं नाही, मात्र त्यामध्ये काही तथ्य किंवा सत्य असेल तर हे वागणं बरं नव्हं असं त्यांना कुणीतरी सांगायला पाहिजे आणि अध्यक्षांनाही ते ऐकलं पाहिजे। लोकसभेच्या अध्यक्षांवरती अविश्वास ठरावाची सूचना येणं, तिथे त्यावरती चर्चा होणं ही बाब गंभीरच आहे। शेवटी तो प्रस्ताव बारगळणं हे क्रमप्राप्त आहे, पण त्यामुळे त्या पदाचा भविष्यकालीन प्रवास संविधानाला स्मरून होत नाही, असा ठपका जर आला तर या पदाची गरिमा कायम राहील काय, हा आमचा साधा प्रश्न आहे। तरीही बिर्लाजी की जय हो म्हणा।